हेलो गाइस, वेलकम एंड वेलकम बैक टू अनदर व्लॉग। सो आज है मेरे पापा और मेरे चाचा का गेट टुगेदर, मतलब उनके सारे फ्रेंड्स वगैरह आने वाले हैं। तो यहाँ पर अभी वो आने वाले हैं, तो चलो मैं आपको सारी तैयारी दिखा देती हूँ। हाय कर। त्याला ओळखा लावा ना आधी तुम्हाला. दिवस झाले ना 30-35 वर्ष होऊन राहिले. सोडून 33 वर्ष व्हायले. सर्व यशस्वी आज हे काम आहे. आनंद आता मी तो तुमची आमच्या डोक्यातली किती म्हणतो, आमच्या डोक्यातली किती म्हणतो तुम्ही किती असं ना. अजय आला त्या दिवशी घरी, आम्ही दोघ जण आलतो म्हणे पहिली मला त्या दिवशी आला होता घरी. सुरेश सरचा चेहरा मात्र आणि कदम सरचा चेहरा सेम तेच राहिला. नाव सांगा. कदम म्हणले तुम्ही एकदा आलं नसाल इकडे. आमच्या मध्ये चालू राहिले. जवळपास थोडस 5-10 मिनिटानंतर एवढं वाईट वाटून आपण फक्त मला शेड्या माझा कसं वाईट वाटत. मारलं तर मारलं, आता म्हणजे वाईट वाटत. आंबोळे ज्या 3 मुली होत्या, सर म्हणले तुम्ही मला नावावर फेल केलं म्हणून आम्हाला शाळेत काम पडलं. गावापासून एकाही मुलीला फेल केलं बाकी मजेत ना. फोटोग्राफरने बोला आम्ही विद्यार्थी था अजूनही नाही. उम्र 55 दिल 55. हे जाते ना. गाडी आहे ते हे आपलीवाली गाडी चावडी खाली बोलवतो. तुम्ही पहिले लिखून जा. गोष्टीचा कार्यक्रम नंतर ठेवला आपण, नंतर तुम्हाला गोष्टी करता येईल. आनंद
हार्दिक स्वागत. वेलकम सर. सर्वजण कार्यालयातील जोरदार जबरदस्त आहे. सर्वात पहिले कार्यरत असलेल्या शिक्षकांचं या इथं स्वागत केलं जाईल. सर्व शिक्षकांचं स्वागत. वेलकम. तुम्हाला कोणाचा कॉल आज शक्यतो आला नाही पाहिजे याची दक्षता घ्या. आणि कोणाला काही गोड बातमी येणार असेल त्यांनी व्हायब्रेट ठेवू शकता. गोड बातमीचा अर्थ समजू शकता ना तुम्ही? हा, म्हणजे समजदार लोक आहे म्हणायचे ते सगळे आज. आमच्या काही बांधवांना उन्हात बसायचं काम पडत आहे, तरी इकडे झाडाखाली जरी आले तरी चालते. बंधू तुम्ही उन्हातले जात का? बरं बरं. बदली हुई आदतें आपका भविष्य बदल देती है. यदि हम आदत बदलेंगे तो हमारा भविष्य 100% बदलेगा. भले सॉरी गाडी हिंदीत जाते कारण मी बाहेर जास्त फिरतो. सरांचं खूप लक्ष असायचं, पण बदमाश विद्यार्थी तो चोरून चहा प्यायचाच मी. आणि एवढा पेढा आवडायचा मला. आज पेढेवाले इथं आलेले आहेत, दशरथ सर, आणि त्यांनी हे गुच्छ आणलेले आहे. त्यांचं पण आपण सेलिब्रेट करूया. वेलकम सर. दशरथ या लाजू नका, एकदा वेलकम जोरात झालं पाहिजे सरांचं. आणि विशेष म्हणजे हे आज मी पुस्तकावरून आणणार होतो, पण दादांनी सांगितलं. दादा म्हणजे आम्ही सचिनला दादा म्हणतो वर्गात असतानापासून. तर दादांनी सांगलं की आपल्या खडक्यातच गुच्छे चांगले आहे ना फार, आणि त्याच्यामुळे त्याचा. आणि त्यांचे पेढे खास होते, पेढे बनवायचे ते. हा येस. आणि ग्रामपंचायत सेवक पण आहेत. म्हणजे साधारणतः आपल्या शाळेची पण सुधारणा होईल सर लवकरच. राठोड सर. सप्टेंबर आमचा पूर्ण जागतिक मतलब संपूर्ण भारतातले प्रोग्राम रक्तदान शिबिर आणखीन बरेच काय आहेत. सरांचा नंबर घ्या तुम्ही. आणि बिलकुल शेवार्थ असते, तुमच्याकडून काय लागणार, फक्त आम्हाला जागा पाहिजे. आणि वाचवण्याची जबाबदारी पण आमची असते. येस येस. आज आमच्या या छोट्याशा प्रोग्रामला, छोट्याशा कार्यक्रमाला आमच्या वर्ग बहिणी आलेल्या आहे, की दुरून दुरून आलेल्या आहे. अक्षरशः मुलींना खूप संघर्ष करावा लागते. आता तुम्ही म्हणता तुला कसं काय माहीत? बरोबर आहे, माझं पण लग्न झालं आणि माझी पण मिशी इथं आहे. पण मी जे लहानपणी बघत होतो बाजूचा अगर त्रास होत असेल तर तुम्हाला व्हायचा. बरोबर आहे? अच्छा, तुम्हाला नाही झाला, लेटेस्ट सुना आहे ते. तेव्हा सासूबाईला घाबरायचे, सासूबाईचं चालायचा. आज जमाना बदललेला, आज जमाना सुनेचा आलेला आहे ना. मी त्याला लाईक पण केलेला आहे की आपला काय संघर्ष आहे आज सांगायची गरज नाही. ते म्हणते गप्प बसा, तुमचा जमाना वेगळा होता, आमचा जमाना वेगळा. यस असो, बिलकुल घ्या सर ते. कारण बऱ्याच लोकांनी, मी तर सर्वांना ओळखतो, फोटो पाहिले की ओळखले मी. आणि एकेकाचा नंबर सुटला. आणि ललिता हरकरला आणखी सुद्धा माहित नाही मी कोण आहे ते. अगदी गाव शेजारीच आहे. मलाही ओळखले नाही, मलाही ओळखले अच्छा, नाही. ग्रेट ग्रेट. चला आता सगळ्यांना ओळखून घ्या. आणि ज्यांनी ओळखलं आहे त्यांनी खर्च आज पूर्ण करायचा आहे बस. धुळे सरांनी संकल्पना दिली सर. धुळे सर विद्यार्थिनी इथं आलेले आहेत, त्यांचं पण स्वागत. आजी माझी सर्वांचे स्वागत. Softer or better?
जे टाळ्या वाजवा म्हणाले त्यांचा सत्कार आहे. जाऊन रुसून बसतो ना आपण सुद्धा. तर आमचे जे त्यांचं नाव आहे त्यांच्या नामातच आहे एक ताकद आहे, विश्वास. यस, असे आमचे विश्वास बाबू. थँक्यू सर. आणि हे आजचं जे शेण आहे, कदाचित तुमच्यात कोणात उमंग असेल की मी करायला पाहिजे, 100% होते. कारण मी गेल्या 5 वर्षापासून माझ्या 2-3 बॅच आहेत. आपण मुलं भेटतो पण मुली भेटत नाहीत अक्षरशः. त्यांचे काही नाही. मी अक्षरशः पाहिलं, मुलगा असून मी सुद्धा रडलो कारण जेव्हा जातानी, कारण 33 वर्ष झाले आपल्याला पूर्ण. यस, मी योग माझाच नाही, माझ्या मिसेसच्या क्लासेसचा पण जे 8वी 9वी त्यांचा पण माग 3 महिन्यात एकला ते सुद्धा रडायला राहिले. कारण 3 वर्गाचे केल्यामुळं खूप मुलं आले आणि व्हायला पाहिजे. क्यू सॉरी हिंदी दिलो, हे व्हायला पाहिजे यासाठी. कारण आपल्या शिक्षकांनी आपल्याला आपल्या आईवडिलासारखं आपल्याला शिकवलं. त्यावेळेस आपल्याला समजत नव्हतं, आम्ही सरांना घाबरत होतो. आम्हाला सरांचं वाईट पण होतं, सर सकाळी 6ला का बरं बोलवतात आपल्याला, है ना साहेबराव. सगळ्यात बदमाश विद्यार्थी साहेबराव मी, म्हणून साहेबरावकडे लक्ष केलं. आम्ही याचे नाही, पण धन्यवाद सर, ते कमिटमेंट ते पाहून आम्ही आलो. चला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा. एकदा सर्व सरांसाठी, जे आज राठोड सर, देशमुख सर, काळबांडे सर यांनी पण आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं. पहिल्यांदा भेटल्यानंतर मला वाटलं खरोखर आपली शाळा आज पण तशीच आहे सर. आमचे सर पण असेच होते सर, तुमच्यासारखेच. यस, तर एकदा जोरदार टाळी वाजवून आपण स्वागत समारंभाला सुरुवात करू. सर्वप्रथम मी इन्व्हाइट करतो आदरणीय, ज्यांच्यापासून आम्ही कमिटमेंट काय असते हे शिकलो. मला माहिती नाही, मी तेव्हा घाबरत होतो, पण जेव्हा आपण एकलव्याला ऐकतो, एकलव्य गुरु नसताना शिकले. सर सुरुशे सर असो आणि आदरणीय ठाकरे सरांचं नाव घेतो मी, की ठाकरे सरांनी आम्हाला पॅरेग्राफ शिकवायला 1 पिरियड घेतला. त्याच्यामुळं आम्हाला गुरुकुल्ली बघायचं काम नाही पडलं. प्रश्न उत्तर असे पाठवते. मी माझ्या मीटिंगमध्ये पण सांगत असतो सरांचं नेहमी, की मराठी शिकवायला होते. आणि सरांचा जे साऊंड होता बिलकुल 80चा होता. यस, त्याच्यामुळे माईकची गरज नव्हती सरांना. त्याच्यामुळे सर कडक आवाज होता. आणि सर आले की थोडंसं असं घाबरल्यासारखं पण वाटायचं, कारण सरांचं लक्ष राहायचं. एकदा मी खिडकीतून बाहेर बघत होतो, तर सरांनी अचानक आवाज दिला. कारण आमच्यासोबत एक टोपीवाले ते अंग्रेज म्हणून चिलगावांचे सर, आणि सर सायन्स शिकवत होते आदरणीय सुरोशे सर. असो, तर सर्वप्रथम सत्कार सोहळा चालू करू आपण, की ज्यांच्याकडून कमिटमेंट लेवल शिकलो. आदरणीय कदम सर यांना यांना सत्कार करण्यासाठी अजय पारद प्लस सचिन पुरोहित सर, वेलकम. आपण जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. टाळीची संधी सोडू नका. टाळीचं महत्व मी सांगितलेलं आहे, बार बार सांगायचं काम पडायला नको. विद्यार्थ्यांनी तर अजून जोरानं वाजवायचे आहे. विद्यार्थी विद्यार्थ्याच्या लयमध्ये वाजवशील, त्यांना शिकवलेलं आहे कशी वाजवायची ते त्यांच्या लयमध्ये पण वाजवू शकतात. हा, आणि आपणही त्यांना मॅच करू शकतो, त्यांच्या पद्धतीने आपणही शिकू. टाळ्या वाजवायच्या सरांसाठी 3 दिवस लागायचे एक धडा घेण्यासाठी. आणि ते घेतल्यानंतर आम्हाला पाठांतर करण्याची काही गरज नाही पडायची, गुरुकुल्ली वगैरे बघायचे. असे आदरणीय आमचे ठाकरे सर यांना सेलिब्रेट करण्यासाठी आनंदराव देशमुख प्लस शंकरराव देशमुख, वेलकम सर. आपण टाळ्या वाजवू शकतो. आदरणीय 10 तोंडे सरांनी सांगितले, टाळ्याची तालिया दिमाग के ताले खोल देती है. यस, अजून महत्व सांगतो टाळीचं. आपल्या हातावर जे रेषा असतात, खूप लोक म्हणते हे पैशाची रेष आहे, हे गरिबीची आहे, श्रीमंतीची आहे. तर आज एवढ्या टाळ्या वाजवा की ती गरिबीची रेष आपण मिटवून टाकू. खूप परेशान केलं तिला, आपल्याला नाकात दम आणलेला आहे. आज ती संधी आहे, मिटवून टाका तिला.
जोरदार टाळ्या. एवढ्यानं बी होत नसेल तर अजून एक सांगतो, या हाताला आपला दुश्मन समजा आणि कुठा त्याला दुश्मनाला कुठायचं म्हणजे सांगा लागत नाही, आहे की नाही? काय समजायला ते समजा, पण कुठा. जोरदार टाळ्या. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा सुरुवात केली आणि आम्हाला एक एक नंबर मिळून दिले असे आमचे लाडके पटवाळे सर. साक्षात् परब्रह्म यश पारज. श्री गुरुवे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे सगळे काही लोक टाळ्या वाजवण्याची फक्त ऍक्शन करत आहे, कारण आवाज येत नाही. लोक जास्त आहे, आवाज कमी येत आहे. व्हिडिओ मध्ये सगळे येणार आहे, त्याच्यात रिझल्ट पण येणार आहे. कोण किती वाजवल्या, कोणाला किती मार्क पडले, कारण इथे सगळे शिक्षकच आहेत. सिस्टमॅटिक आणि ड्रेस कोड आदरणीय देशमुख सर, पंडितराव देशमुख सर यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी यतीन सर पुरोहित जगदीश भामकर. वेलकम. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. टेन्शन घेऊ नका, नाश्ता जिरवा, नंतर जेवा. आदरणीय प्रेमळ स्वभावाचे जाधव यांचं स्वागत गिरीश मार्शेट्टीवार प्लस साहेबराव जमदाडे फ्रॉम नागपूर. यस यस. आणि आम्ही या शाळेवर आल्यानंतर पहिल्यांदा 3 शिक्षक भेटले आणि असं वाटलं की खरोखर आपण आपल्या शाळेत आलो. आदरणीय काळबांडे सर, मुख्याध्यापक बाबासाहेब नाईक विद्यालय कार्यरत. वेलकम सर. यांचं स्वागत करण्यासाठी
ज्यांना मी लाडाना बाळू भामकर, किशोर जिल्हावार, शेख गफार, वेलकम. अरे थकले, तालिया बजाने सर थकले. Yes. सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्थानापन्न व्हावं. आपण मस्त भारतीय जवळपास 35 वर्षाच्या नंतर हे लोकांनी प्रयत्न केलेले आहे. विखुरलेले जे विद्यार्थी होते त्यांना एकत्र करण्यासाठी खूप सारा प्रयत्न केलेला आहे. शिक्षक लोक वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते, त्यांना बोलवलं गेलं. मला वाटतं एक नांदेडचे आणि पुण्याचे सर फक्त इथे येण्याचे बाकी आहे, बाकी सर्व आलेले आहे. तर खूप आज आगळा वेगळा इथं कार्यक्रम होत आहे. तर आपणही याला थोडस उत्साहात साजरं करू. आजचं हे सोहळा जे आहे हे माजी विद्यार्थ्यांनी बिलकुल अनुभवायचं आहे आणि जे नवीन विद्यार्थी आहे यांनी शिकायचं आहे. त्यांना पण भविष्यात असंच करायचं आहे. आम्हाला थोडंसं अवघड गेलं पुढे आठवण न ठेवल्यामुळं. तुम्ही आतापासून आठवण ठेवा म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही. चाललेले आहोत. जे फोटोग्राफर आहेत ना त्यांना म्हणावं लागत आहे की ताई स्माइल प्लीज, म्हणजे थोडंसं हसा, तुमचा फोटो चांगला येईल. थोडंसं हसल्यानं जर आपला फोटो चांगला येत असेल, आपण प्रफुल्लित राहिलो तर आपण बिलकुल उत्साही राहू, आनंदी राहू. आणि ज्याला नॅचरली हसणं येत नाही त्यांनी डुप्लिकेट जरी हसण्याची ऍक्शन जरी केली तर त्याचे बी खूप सारे फायदे आहेत. कारण आपले जे ऑर्गन्स असतात तशा ते फिलिंग करतात. ते वाटलं तर लक्षात ठेवा. कारण तुम्ही तर वही पेन तर सोबत आणली नसेल. पहिले काय झालं, दुसऱ्यांदा काय झालं, आता काय चालू आहे, याच्या पुढे काय होणार आहे, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. असंच तुम्हाला पुढे करायचं आहे. कारण शिकण्याच्या 2 पद्धती असते. एक विद्यार्थी बनून शिकणे आणि दुसरं आहे शिक्षक बनून शिकणे. विद्यार्थी बनून शिकणे म्हणजे स्वतःपुरतं आणि शिक्षक बनून शिकणे म्हणजे स्वतः पण शिकायचं आहे आणि आपल्याला पुढे भविष्यात शिकवायचं पण आहे. आज तुम्ही विद्यार्थी जरी असेल तरी शिक्षक बनून आजच्या दिवस शिकाय. पण नॅचरल फोटो आपला चांगला निघाला पाहिजे. त्यासाठी स्माइल ठेवा आणि त्या स्माइलचा खूप मोठा फायदा आहे बरं. आणि वेळोवेळी जेव्हा आपल्याला टाळ्या तेव्हा टाळी वाजवा. मी तुम्हाला टाळीचे फायदे सांगतो. खूप लोकांना माहित आहे की आपण आरती चालू झाली तर टाळी वाजवायची, खुशी झाली तर टाळी वाजवायची. पण आज टाळी याच्यासाठी वाजवायची की हार्ट अटॅकचं जे प्रमाण आहे भयानक वाढलेलं आहे, भयानक वाढत आहे. आज ते ज्याची संख्या आहे खाली खाली येत आहे. 6 वर्षाच्या लेकरांना अटॅक येत आहे. दुसऱ्या वर्गातला मुलगा अटॅक येऊन मेला. 20 वर्षाचे मुलं अटॅक येऊन मरत आहे. कोणी गाणं म्हणता म्हणता मरत आहे, कोणी डान्स करता करता मरत आहे, कोणी जिम मध्ये मरत आहे. तर ते हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. तर टाळीचा एक फायदा सांगतो तुम्हाला. तुम्ही जर जोरशीर टाळी वाजवली, मी तुम्हाला वाजवून पण दाखवणार आहे कशी वाजवायची ते. आज आपण थोडीशी प्रॅक्टिस करू. आणि मी पहिलेच सांगितलं की आज आपल्याला लहान बनायचं आहे आणि तुम्हाला जर महान बनायचं असेल तरी पण पहिले लहान
बनावं लागतं. एक जुनी म्हण होती, हत्तीहून लाकडं मोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाल्लेली. त्याला माहित आहे कोण कोण मुंगी बनायला तयार आहे? हात सगळ्याचे वर होतात, पण आपण सगळे हत्ती आहोत. ज्याचे त्याला स्वतःला विचारा, आहे की नाही? हा, तर आज बिलकुल बिनधास्त लहान लेकरं बना. आपल्याला खूप हसायचं आहे, खेळायचं आहे, बागडायचं आहे. आणि मी आवर्जून स्वतःहून आलेला आहे. मला इथं कोण आमंत्रित नाही केलं, काल आल्यावर केलं, पण त्याच्या आधी मी स्वतःच आलो, कारण म्हणलं मला बी पाहू द्या कसं आहे ते. आणि तुम्हाला सगळ्यांना गुड न्यूज सांगतो, मी माझ्या शाळेवर कॉल केला, त्यांना सांगितलं तुमची बी हाजरी पहा आणि आपल्याला पण असंच करायचं आहे. तुमचा आदर्श घेऊन मी पण करणार आहे. मी तेव्हा गाडीकडे गेलो होतो, तेव्हा तेच काम केलं. माझी हाजरी पाहणं सुरू झाली, माझं काम बी सुरू झालं. तर टाळीचा फायदा मी तुम्हाला सांगत आहे की टाळी जर जोरशीर वाजवली, मी वाजवून दाखवणार आहे तुम्हाला. यांचं जोपर्यंत रेडी होईल तोपर्यंत आपण वेळ वायानं जाऊ देता थोडासा फायदा घेऊ वेळेचा. आणि वेळ आपण म्हणतो टाइम इज अ मनी, टाइम म्हणजे पैसे. आणि खूप लोकांना विचारलं काय करतात, तर टाइमपास करत आहे म्हणजे, आहे की नाही? तर टाळी वाजवल्यानं जोरजोऱ्यानं, मी म्हणतो तशी वाजवल्यानं, जे अटॅक आपल्याला 8 दिवसांनी येणार आहे ते 1 महिन्यावर जाऊ शकते. एक वेळ वाजवल्यानं, दररोज वाजवल्यानं काय होईल ते पहा. आणि टाळी आपण इथंच वाजवू शकतो, नाही तर बस कार्यक्रम झाल्यावर फाट्यावर जाऊन वाजवसाल तर लोक ॲम्ब्युलन्स बोलवतील, तुम्हाला घेऊन जातील, तुमच्या जवळही कोणी येणार नाही, कारण हे सटकले आता, आहे की नाही? तर टाळी कशी वाजवायची ते मी सांगतो, माझ्यासोबत तुम्ही वाजवा. आणि आता आज दिवसभर जेवढे वेळा संधी भेटेल टाळी वाजवा असं म्हणायचं कामच पडू नये, कारण आपल्याला अटॅकला जवळ आणायचं की दूर न्यायचं, सगळ्याचं एकमत आहे, बहुमत आहे. बरं, पैसे येतात म्हणायचे जुने लोक. असे जर पैसे आले असते तर लोक घरी टाळ्या वाजून खाज आणली असती ना, नाहीतर रुचकी काय कोणती लावती ते, काचकुरी लावली असती लोकांनी. टाळी वाजवल्यानं पैसे येते की नाही मला माहित नाही, पण वाचते एवढं नक्की माहित आहे. दवाखान्यातले वाचले म्हणजे आलेच आपल्याला, आहे की नाही? आता एकदा सांगितलं मी, आता पुन्हा सांगायचं काम पडलं नाही पाहिजे. आज आपण चेक करू की विद्यार्थी किती अलर्ट आहे, जुने नवे, सगळ्याचीच परीक्षा आहे. तर बिलकुल पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. माझे परममित्र, मी आज खूप सौभाग्यशाली समजतो स्वतःला आणि आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना 1992, कारण गुरुबिना ज्ञान नाही, गुरुबिना ज्ञान नाही, कुठलाही मार्ग गुरुशिवाय होत नाही. आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही या प्रसंगाची वाट पाहत होतो सर. कोणाचे नंबर भेटत होते, कोणाचे नंबर भेटत नव्हते. आणि याचे खास सूत्रधार आदरणीय आनंदराव सर आहेत. एकदा आनंदराव सरसाठी आपण टाळ्या वाजवू जोरदार. त्याच्यानंतर हे आज एवढं मोठं वैभव, ज्यांचे अथांग मेहनत, जगदीश भामकर प्लस यतीन पुरोहित सर. खरं तर सांगायचं झालं, हा प्रोग्राम 20 तारखेलाच होता, पण जगदीशच्या घरी जगदीशच्या भावाचा मुलगा, आणि त्या अनुलीला आपण टाळू शकत नाही. तरी पण आज त्यांनी खूप सहकार्य केलं आणि ही मॅनेजमेंट त्यांनी केली. आणि थोडं आपण 2 तास लेट चाललं, त्याच्यामुळे आपण काही ॲक्टिव्हिटीज फटाफट घेतलेल्या आहे. आणि मी सर्व गुरुजनांचा बिलकुल आज आमच्या छोट्याशा मेसेजला तुम्ही एक मोलाचा मान देऊन तुम्ही इथे आला, तुमचा एक बार आम्ही सत्कार करू जोरदार टाळ्या वाजवून. आणि मला त्या दिवशी मी खूप गडबडीत होतो, सांगावंसं वाटते. मी सरांना खूप घाबरतो पहिलेपासून सरांना, आणि तरी पण माझी अर्जंट मीटिंग होती, हे सगळे जाऊन माझी वाट बघत होते, पण मला करमतच नव्हतं. मी सगळ्यांना भेटलो, सरांना नाही भेटलो, कुठंतरी खंत वाटत होती मला. आणि मी फक्त धावती भेट दिली. आणि खरं सांगू, गुरु आईसारखा असते,
आणि मी बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणलं मी घाबरत होतो, पण सरांसारखं कोमल काळी मी बघितलं नाही. म्हटलं म्हणते ना, आई विन माया विश्वात नाही मिळे सर्व परंतु का ना मिळे आई. सर मी त्याशी धन्य झालो. मी माझ्या मिस्टरला पण बोललो की आपण एकदा कारल्याला भेटलो होतो ना, सर अक्षरशः जेवण करत होते. विचारा सरांना, मी लाईव्ह बोलत असतो म्हणून माझे सगळे लोक मला केव्हा हक्कानं बोलवतात. लाईव्ह घटना घडलेली आणि मी सर्वांना तिथे गेल्यावर सांगलं, मी माझ्या गुरुला भेटावलं. म्हणलं सर प्रोग्राम कसा झाला. सर तुम्हाला भेटलं, तुमचं दर्शन घेतलं, प्रोग्राम हिट झाला सर. कारण त्या कॉलेजचा प्रोग्राम हिट होणं म्हणजे सागर मेघे साहेबांचं त्या कार्यक्रमावर लक्ष होतं आणि आम्हाला पाहिजे त्या अपेक्षेपेक्षा मोठा झाला. मी यांना सर्वांना म्हणलं, स्टेजवरून सांगितलं की आज मी माझ्या गुरुचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे आणि आज माझे सर्व विद्यार्थी आहेत. मी पण या शाळेचा विद्यार्थी आहे. या शाळेतला आहे. या शाळेचे जे संस्कार जे आम्हाला मिळाले, मी अक्षरशः रात्री ठाकरे सरांना जेव्हा भेटलो तेव्हा अश्रू येत होते आम्हाला. सर्वात प्रथम जे आम्हाला पटवाळे सरांनी चालना दिली त्यांचा पण धन्यवाद की असा प्रोग्राम करायला पाहिजे. आणि सुरुवात तिथून झाली. कुठलंच काही माहित नव्हतं, फक्त एक ध्येय होतं की भेटायचं, आपल्या गुरु लोकांना भेटायचं. कारण मला पण गुरुचं माहिती नव्हतं, पण जेव्हा मी या सिस्टम मध्ये गेलो वेगवेगळ्या, आज आपला पर्पज ते नाहीये, तर तेव्हा कळालं गुरु विना ज्ञान नाही. मग एक एक नंबर भेटत गेले आणि त्या दिवशी जाधव सरांनी रात्री तर मला हलवून टाकलं. बेटा म्हणल्यानंतर एकदम आज कुणीतरी आहे आपल्यासोबत. आणि म्हणून माझे नवीन जेवढे विद्यार्थी आहेत, आज आपल्याला सेवा संस्कार जेवण करता येणार नाही. त्याची सगळी व्यवस्था आहे. त्याला टेन्शनच घ्या तुम्ही. हात दुखल्यावर जास्ती जेवते. दिले नाही तर आम्ही गावात प्रोग्राम घेणार होतो. सर खरा आहे प्रोग्राम इथंच व्हायला पाहिजे. वेलकम सर. त्यांना सेलिब्रेट करण्यासाठी आकाश गडमवार प्लस यतीन पुरोहित, वेलकम. नाश्ता करून आले वाटते तुम्ही आज सकाळी. आणि आमचे लाडके बाबू विश्वासराव, आमचे लाडके बाबू विश्वासराव भानकर, सर्व मुलींना मी विनंती करतो की आपण विश्वास बाबूचा सत्कार करावा. वेलकम. विश्वासराव किती खास आहेत ते मला सरांनी सांगितलं की यांच्याशिवाय आमची चूल पण पेटायची नाही. खूप टाळ्या वाजवा. खूप आतापर्यंत कुठून बघा सगळ्या चुली पेटल्या पाहिजे. त्यानंतर वा 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 वा, पगार बी करायचे म्हणते विश्वासराव, म्हणून त्यांचं नाव विश्वासराव आहे. विश्वासाने सगळ्यांना समोर. माझी नाही बरं, माझ्या सर्व जे माझे वर्गभाऊ आहे त्यांची विनंती आहे की आदरणीय सुरेशराव दहातोंडे सर, वेलकम. ऍक्च्युली काल आम्ही खूप बिझी होतो आणि
मी तुम्हाला येतो म्हणलं, मी अक्षरशः वंदनाचा आवाज ऐकला, म्हणलं खरोखर आलेला आहे. आनंदरावनी बोलवलं होतं, आनंदरावचा खूप ताकद होती आणि आमची मिटिंग चालू होती, काउन्सिलिंग मिटिंग, आणि ते माझ्या मागं जबरदस्तीनं आले इथं. आणि त्यांना एकच सांगलं की इथं कोणाला काही बोलायचं नाही, की मी माझ्या वर्ग बहिणी आणि वर्ग भावाजवळ चाललेला, आपलं बाकी काही बोलायचं नाही. आणि काल त्यांनी बिलकुल शपथ पाळली, कोणाचा नंबर वगैरे काहीच नाही घेतला. कदाचित मला माहिती नाही, राठोड सरला बोलले की मग काळबांडे सरला बोलले की देशमुख सरला, कारण आम्हाला शपथ दिली त्यांना की बोलायचं नाही, कारण आमचे लोक खूप बोलके आहेत. त्यांचा विषय आरोग्यावर बोलतात ते, बरोबर आहे. पण त्यांना मला बोलायचं नाही, कारण आपण आपल्या लोकांत चाललो जिथं आपण लहानाचे मोठे झालो. यस, हां, गेले ते दिवस, राहिल्या ते आठवणी. आज साहेबराव वाटत आहे आपली भांडण झाली म्हणून. यस, आणि मालूला सुद्धा बोललो होतो मी पहिल्या दिवशी, मला मालूनं सुद्धा उठवलं होतं बेंचावून. हां, मी नाही केली भांडण कोणाला. हां, आणि मला काकडे सरांनी नंतर समोर बसवलं होतं. काकडे सरांच्या तब्येतीचा विषय असल्यामुळे काकडे सर नाही आलेले आहे, अरुण काकडे सर. यस, बोलवलं होतं. तर त्यांचा सत्कार आता ज्यांनी म्हणलं त्यांनाच करावं, जगदीश भामकर आणि यतीन पुरेशी. त्यांची इच्छा होती की बाबा तुमच्या सरांचा पण सत्कार झाला पाहिजे. बदली हुई आदत है, आपका भविष्य बदल देती है. यदि हम आदत बदलेंगे तो हमारा भविष्य हमको क्वेश्चन कर देगा. भले सॉरी, गाडी हिंदीत जाते कारण मी बाहेर जास्त फिरतो. सरांचं खूप लक्ष असायचं, पण बदमाश विद्यार्थी तो चोरून चहा प्यायचाच मी. आणि एवढा पेढा आवडायचा मला. आज पेढेवाले इथं आलेले आहेत, दशरथ सर, आणि त्यांनी हे गुच्छ आणलेले आहेत, त्यांचं पण आपण सेलिब्रेट करूया. वेलकम सर. दशरथ या, लाजू नका, एकदा वेलकम जोरात झालं पाहिजे सरांचं. आणि विशेष म्हणजे हे आज मी पुसदवरून आणणार होतो, पण दादांनी सांगितलं, दादा म्हणजे आम्ही सचिनला दादा म्हणतो वर्गात असतानापासून, तर दादांनी सांगलं की आपल्या खडक्यातच गुच्छे चांगले आहे ना फार, आणि त्याच्यामुळे त्याचं, आणि त्यांचे पेढे खास होते, पेढे बनवायचे ते. हा, येस. आणि ग्रामपंचायत सेवक पण आहेत, म्हणजे साधारणतः आपल्या शाळेची पण सुधारणा होईल सर लवकरच. राठोड सर, सप्टेंबर आमचा पूर्ण जागतिक मतलब संपूर्ण भारतातले प्रोग्राम, रक्तदान शिबिर, आणखीन बरेच काय आहेत. सरांचा नंबर घ्या तुम्ही. आणि बिलकुल शेवार्थ असते, तुमच्याकडून काय लागणार, फक्त आम्हाला जागा पाहिजे, आणि वाचवण्याची जबाबदारी पण आमची असते. येस येस. आज आमच्या या छोट्याशा प्रोग्रामला, छोट्याशा कार्यक्रमाला आमच्या वर्ग बहिणी आलेल्या आहे, की दुरून दुरून आलेल्या आहे. अक्षरशः मुलींना खूप संघर्ष करावा लागते. आता तुम्ही म्हणता तुला कसं काय माहीत, बरोबर आहे. माझं पण लग्न झालं आणि माझी पण मिशी इथं आहे, पण मी जे लहानपणी बघत होतो, बाजूचा अगर त्रास होत असेल तर तुम्हाला व्हायचा, बरोबर आहे. अच्छा, तुम्हाला नाही झाला, लेटेस्ट सुना आहे ती. तेव्हा सासूबाईला घाबरायचे, सासूबाईचं चालायचा. आज जमाना बदललेला आहे, आज जमाना सुनेचा आलेला आहे ना. मी त्याला लाईक पण केलेला आहे की आपला काय संघर्ष आहे आज सांगायची गरज नाही. ते म्हणते गप्प बसा, तुमचा जमाना वेगळा होता, आमचा जमाना वेगळा. यस, असो, बिलकुल घ्या सर ते. कारण बऱ्याच लोकांनी, मी तर सर्वांना ओळखतो, फोटो पाहिले की ओळखले मी, आणि एकेकाचा नंबर सुटला. आणि ललिता हरकरला आणखी सुद्धा माहित नाही मी कोण आहे ते, अगदी गाव शेजारीच आहे. मलाही ओळखले नाही, मलाही अच्छा, ओळखले नाही. ग्रेट ग्रेट. चला आता सगळ्यांना ओळखून घ्या, आणि ज्यांनी ओळखलं आहे त्यांनी खर्च आज पूर्ण करायचा आहे बस. धुळे सरांनी संकल्पना दिली सर, धुळे सर नाही, धुळे सरांनी म्हणले सचिन पुरोहित यांनी यांच्या कपलला घेऊन परिचय देण्यात येते म्हणून. वेलकम सचिन सर. येस दादा. सर्वांचं स्वागत म्हणलं की जोरदार टाळ्यांनी म्हणायचं कामच नाही पडलं पाहिजे. आता 1 2 3. वा वा वा. असं सर्वप्रथम आम्ही वर्गात सुद्धा दादाला दादा म्हणत होतो, आणि हा कार्यक्रम करण्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा. असे बी ते दादाच आहेत. मी सचिन पुरोहित. 1992ची बॅच होती आमची 10व्या वर्गाची, आणि ही माझी मिसेस
आणि ती मुलगी नेतल पुरोहित. आज नेतल तिच्या कामाचं पाहायला चांगली आहे, लेटेस्ट आहे ती. तुमचं तुम्हाला नाव येत नाही ताई? हो ताई, इकडे पहा, इकडे. तुमचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. साधना सचिन पुरोहित. आणि तुम्ही सगळ्यांचा मी भाऊ आहे बरं आता, सगळ्यांचा. वर्गभाऊ झाले ते आपले. हो, आपल्यापेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. आपण 53चे आहे, ते 57चे आहे. ओके, असो. तसं तुम्ही मला अजयराव नावानं ओळखत होते. अजयराव पुंडलिक पारत, सर पण बरेच असतील, पण मला दत्तक दिलं सर, नाव चेंज झालं अजय घ्यामराव पारत. आणि मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी होतो. आणि 1992ला बाउंड्री पास झालेले आहे आम्ही सर्व लोक. खूप अभ्यास करून नाही बरोबर आहे. आणि त्याच्यात म्हणजे संस्कार एवढे चांगले मिळाले. भले आमचं शिक्षण थोडं कमी असेल तुमच्यापेक्षा, संस्कार एवढे चांगले मिळाले. आणि मला वाटते मी आज पण एक सगळ्यांनी शपथ घ्यायला पाहिजे की जेवढे काही माझे वर्गभाऊ तंबाखू खात असतील, भाऊ समोर खात असतील, तर त्यांनी आज शपथ घ्यायला पाहिजे. आपले गुरुजी बसलेले आहे. आपल्याला निर्व्यसनी बनायचं आहे जर आपल्याला चांगलं राहायचं असेल तर. यस, माझा असा व्यवसायामध्ये माझा जन्म झाला. मला दुःख व्हायचं सर. कदाचित कधी बघितलं असेल तुम्ही मला गाडी, काळी पिवळी गाडी या रोडला चालवतो. खंत वाटत होती की काहीतरी आपण करायला पाहिजे. पण जेव्हा आपण काही आपल्या डोक्यात विचारात आणतो की काहीतरी मोठं करायचं, ते घडून आपल्यासोबत येते. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगलं की तुम्हाला जर मुलाला काही द्यायचं असेल तर धन दौलत इस्टेट देऊ नका, फक्त बडी सोच द्या आणि इथिकल द्या, म्हणजे इमानदारीची. यस, तर असो, वरच्याची मेहरबानी, आई वडिलांचा आशीर्वाद आणि गुरुजनाचा प्रसाद, कुठलं व्यसन लागलं नाही आणि आता लागायचे चान्सेस बी नाही. कारण असे व्यवसायात आहे मी, आम्हीच सुधारतो. आणि म्हणून मी म्हणजे रिक्वेस्ट करतो, मी काही तुम्हाला पैसे नाही द्यालो, तुम्ही तुमचं खराब करून घ्यायला बॉडी प्लीज. दादा तुम्हाला नाही म्हणत आहे, मी सर्वांनाच म्हणत आहे. मी पाहिलं कोण कोण तंबाखू खाते आणि कोण बाकी काही आणखीन असेल ते पण तुम्ही बघा. तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही आहे. आज आपण इथं आलेलो आपल्या लहान आपले वर्ग भाऊ आहेत म्हणून तुम्हाला म्हणलं बघा की इथं सुद्धा तुम्ही तंबाखू खाऊ नका. कारण यांच्यावर आपले संस्कार पडले पाहिजे. आपण आपल्या मुलासमोर काही करतो का? नाही करत. हे माझी नवासी आहे, माझ्या मुलीची मुलगी आहे आणि तो मुलगा आहे यश. तर असो, नाव अजय पारत, आज पुसरला असतो आणि वेळोवेळी भेटत राहू आपण. थँक्यू. सर्वांना नमस्कार. आणि माझं नाव मीना अजय पारत, मी पुसदला राहते. दीदीचा परिचय राहिला, दीदीचा. अरे अरे अरे, ती भांडते मग म्हणून म्हणलं, माझा नाही झाला पाहिजे. नाही आलं, मलाच नाही आलं. इथले इथे माईक जवळ घ्या, असं इकडे बघ, माझ्यासारखं इकडे बघा. घेतला तर अजून चांगलं, बाकीचे घेतील. सुनीता आनंदराव देशमुख. जोरदार टाळा. प्रथम, सगळ्यात प्रथम तर तुझी आला पाहिजे. तर बघा, नाव प्रथम ठेवलं तुझं. माझा मुलगा अजय देशमुख. वा वा वा. त्याचंही शिक्षण या शाळेत झालं आणि कदम सर आणि जाधव सर त्यांना शिक्षक होते. बढिया. बाळा, तुझा परिचय तू दे एकदा. यांना देऊ दे. अजय आनंदराव देशमुख. मी शंकर देशमुख. शंकरराव उत्तमराव देशमुख. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. पूर्ण नाव सांगायला पाहिजे. उज्ज्वला शंकरराव देशमुख. माझं नाव प्रथमेश शंकरराव देशमुख. स्माइल करा थोडी. बाबूराव बोखारे प्लस नाव संतोष संदा भामकर. माझे नाव वत्सला संतोष भामकर. थोडी कॉम्पिटिशन लावू आपण, कोणाचा आवाज मोठा निघते.
रामेश्वर कसनकर, मुक्काम पोस्ट लेवा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. मला 2 मुली 1 मुलगा आहे. हे माझे मिसेस आहे. 2 मुलीचे लग्न झाले. माझी नात सुद्धा सोबत आहे. ये का बाई, सगळ्यात चांगला परिचय. आणि आमचे सगळे आणि गुरुबंधन सुद्धा इथं आलेले आहेत. आणि आम्ही इथं शाळेत शारदा देवी मांडायचे तेव्हा मला कलेचा फार उल्हास होता. तर सर म्हणायचे बुवा खंजेरी वाजव, भजन कर एखादं. तर मी तुकडोजी महाराजाचे भजन म्हणायचा. ते एक कडवं म्हणून दाखवतो. घडी घडी मनी माझे मान उठावे, घडी घडी मनी माझे मान उठावे. ही खंजेरी वाजायची तुकडोजी महाराजाची. तेव्हा आम्ही ही कला करायची तिथं. आणि माझं सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की कोणी व्यसन करत असेल तर व्यसन सोडावे. कारण गरीबाला दान आणि मनात हरीचं नाम हे ठेवलं तर फारच चांगलं. माझा सर्वांना आशीर्वाद आहे की बुवा हे सगळं व्यसन मुक्ती झालं पाहिजे. सर्वांना माझा नमस्कार. अनुराधा रामेश्वर कसनकर, आम्ही लेवा येथे राहतो. बढिया. या अनाथबाई नाव सांगा. माझे नाव कुमारी वैष्णवी राजकुमार मोखळकर आहे. हॅलो, माझे नाव कैलास सुक्रू राठोड, राहणार करंजी. माझं नाव रेणुका कैलास राठोड, मी करंजी. माझं नाव सुजित कैलास राठोड, राहणार करंजी. आणि धार्मिक सेवा करता. कारण माझी नात जी आहे हरिपाठ मुखपाठ बनते. आणि आम्ही सुद्धा दोघं बी मुखपाठ हरिपाठ डेली सायंकाळी घेतो. बढिया बढिया, जबरदस्त. हे लक्षात ठेवा. जे धार्मिक सेवा विसरत करा. चाललो त्याला आठवण ठेवा, विसरू नका. आठवण राहू द्या, विसरू नका. यस यस. धन्यवाद. यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वेलकम कसनकर साहेब. सर्वांना परिवार. मी जगदीश सकाराम भामकर. हॅलो, मी स्वप्नील जगदीश भामकर. यतीन सुरेश चंद्र पुरोहित. माझं नाव श्वेता यतीन पुरोहित. वंशिका यतीन पुरोहित. सो दीपाली यतीन पुरोहित. भाऊ जमदाडे, मुक्काम पोस्ट कड़का. गिरीश संभाजी मारशेट्टीवार, लेवा. योगिता गिरीश मारशेट्टीवार. माझे नाव सानिका गिरीश मारशेट्टीवार. मी इथलीच आहे आणि याच कॉलेजची स्टुडंट आहे. बाळू भामकर, किशोर जिल्हावार. वेलकम. टाळ्या. 1 2 3 कशा वाजवता तुम्ही? आपल्यामुळे यायचंय बघलं काय की. पुन्हा तालात या सगळे जण. माझं नाव प्रफुल्ल किशोर जिल्हावार आहे. माझं नाव किशोर नागन्नाथ, जिल्हावार, राहणार खडका. माझे नाव बाळू रघुजी भामकर, खडका. एकोणीसशे 92 10वीच्या क्लासला होतो. मी संजय देवराव दातकर, राहणार करंजखेड, या शाळेचा माध्यमिक विद्यार्थी. मी सारिका संजय दातकर, राहणार करंजखेड. माझं नाव संस्कृती संजय दातकर.
सवय नसलेल्या लोकांना माझे नाव शेख गप्पार शेख सत्तार. नाव गजानन वामन मत्ते, राहणार खडक. माझे नाव सुरेखा गजानन मत. सर्व त्यांचे परिचय, सर्व शिक्षक लोक, सर्व विद्यार्थी आणि सर्वांचे लाडके प्रकाश कदम. आज आम्ही त्यांच्या पत्नीला इथं बोलवलेलं आहे, उर्मिला कदम. त्यांना मी इन्व्हाइट करतो आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी दीपाली ताई पुरोहित यांना इन्व्हाइट करतो. वेलकम. ही बोलायचंच काम नाही. त्यानंतर हां, फिजिक्सच्या व्याख्या, पुन्हा गणिताचं सरचं, बापोबाची कसोटी, बाजू, कोण, बाजू, सूत्र, त्या आजही पाठ आहेत. त्या संख्येच्या एका स्थानी 0, 2, 4, 6, 8 असं तर त्या संख्येला 2 निश्चित भाग जातो. संख्येच्या एक स्थानी 0, 3 असं त्या संख्येला 3 निश्चित भाग जातो. अनेक कसोट्या आहेत. हे या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्यांच्यापुढे कोणताही विषय द्या, कोणत्याही विषयाचे शिक्षक असो, भूगोल द्या, इतिहास द्या, इतकं तन्मन जीव ओतून शिकवायचे आणि त्यात आम्हाला समरस करायचे. आनंदमय शिक्षण ज्याला म्हणतात, आनंदमय संस्कार ज्याला म्हणतात. आम्हाला, मी रात्री अक्षरशः मला एवढा आनंद झाला मी झोपलो नाही. आमच्या लाडक्या बहिणी संभाजीनगरवरून प्रतिभाताई आणि याच्यावरून जळगाव खानदेशवरून वंदनाताई, पुसदवरून वंदनाताई काळे, वंदनाताई देशमुख, ललिता हारकर अकोल्यावरून, हिंगोलीवरून पुष्पाताई, जिंतूरवरून मालुताई, आपल्या याच्यावरून कोणतं गाव, हिमायतनगरवरून सुमित्राताई, नांदेडवरून माझ्या मावशी आणि लाडक्या बहीण दोहेरी नाता आहे. आणि मला सुद्धा वाटले पण शाळा वेगळी घर आहे. मी सुद्धा तसंच झालो जाधव सर सारखं. मग मला कदम सरचं मार्गदर्शन लाभलं आणि कदम सर जेवढे काम करायचे त्या पद्धतीने मी आजही काम करत आहे. त्यांची जे मला सवय लागली, मी इंग्रजी विषय शिकवतो. कदम सर गेल्यानंतरही आमचा आजही 100% निकाला. त्यांची जे आम्हाला गायडन्स मिळाली आणि मला आज जवळपास 25-26 वर्ष इथं झाले. आज सतत मी 5-5 वर्षे रिझल्ट 100% लावतो. पहिला आमचा निकाल पूर्ण 10 शाळांमध्ये पाहिला जातो, 100% निकाल. तरी मी इथले लोक म्हणतात की सर त्याचा निकाल तुम्ही कसा काय 100% लागता, आमचा काऊन लागला. किती कडक राहू द्या, कॉपी मुक्त वातावरण 100% निकाल लागते. अशी हे आम्ही इथं मेहनत घेतो. ते म्हणजे माझे मार्गदर्शक कदम सर. आणि त्याच्यामध्ये जाधव सर सुद्धा मला साथ द्यायची, आम्हाला धडक द्यायची. सर किती मेहनत करते बाकीचं पाहून. तसे जाधव सर यांचा सुद्धा मी आभार मानतो. आणि सुरोशी सर आपल्या कार्यक्रमाला हजर राहिले, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि ठाकरे सर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि पडोळे सर सुद्धा कार्यक्रमाला हजर राहिले, यांचे सुद्धा मी आभार मानतो. पंडित सर सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आपले विश्वास भाऊ सेवक, पण ते सेवक वाटले नाही, ते अर्ध बाबूचं काम पाहायचे आणि त्याचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपला असं विचार. शाळा हे चालू झाली की आपल्या पहिले गोदाममध्ये तो, त्याच्यानंतर एक कदम सर यायचे, त्याच्यानंतर इथं, त्याच्यानंतर इथं. आमची परिस्थिती अशी होती त्यावेळेसची, पहिल्या वेळेस जे लागले होते आपले इंग्रजी कदम सर होते, बाबा नामराव कदम सर. त्याच्यानंतर होते पायक्रॉफ सर, पायक्रॉफ सर एक होते. तर अशी परिस्थिती होती की आम्हाला जर गावात कोणी उधार कामा द्यायचं नाही, तर माझा आणि पायक्रॉफ सरचं खातं कुठे लावलं आम्ही प्रल्हाद गोष्टी करंजीला हो. ते माणूस असा होता की झिरो म्हणून आलेला माणूस होता. ते प्रेम संबंध होते आमचे. तर आमच्या खात्याची तर असं दगत गेलं. मग काही मग काय तात्पर्य सांगायचं म्हणजे शनिवार रविवारी पगार नाही, काही नाही. शर्मान आली रविवारी शाळेच्या सुट्ट्या होती, मजूर द्यायचा, अशी परिस्थिती होती. हे बघ असे आले की किंमत आहे ते का. तर मी काय केलं, मग
ईश्वरी बुद्धी समजा ना. मग मी सायकल काय करायचा, पाचवी शाळा सुटली की सायकल घेऊन जायचा करंजीला, तिथून 2 समोर एखादी गुळाची डेली मागं बांधून आणायचा, विकायचा गावामध्ये खडक्यामध्ये. दररोज ते आणलं तर विकायचं, आणलं तर विकायचं, म्हणजे विकायचं व्हायचं. प्रल्हाद गोडसे म्हणे विश्वास म्हणे असं करणं म्हणे, आता गाडी घेऊन आला तर कवा माझ्याजवळ राहते नाही राहत म्हणे सामान म्हणे. त्यानं माझं खातं लावून दिलं कुठं, शर्मा महागाव. मग तिथून माल चालू केला. आता आमच्या शिक्षकाला कोणी देत नाही ना हो, पगार नाही, पास करून योगायोग चांगले ना. मग आपलं कसं त्यातून मला नाही तर सरतही झकायचं, आमचंही झकायचं. योगायोगानं सगळं पद्धती झालं. मी सुखी आहो. त्या गुण 4 पुन्हा 4 मुलं, प्रत्येकाला 2-2 अपत्य आहेत. फक्त लहान्याला एक मुलगी आहे, शेवटी लग्न झाले 2 वर्षाखाली. समाधानी बस, समाधानी सगळे धन्यवाद मानतो पारस सरला. आनंदराव देशमुख आणि पारस सर त्यानं जो कार्यक्रम घडून आणला त्याचे मनापासून आभार मानतो. स्वागत. आणि प्रत्येकाचं कोणत्याही प्रकारचं काही मोठं काम नाही केलेलं आहे, छोटं काम नाही केलेलं आहे, पण माझ्या योगामध्ये असेल की मी आज आज मी गुणानुबंध पाहिलेला आहे झाला की त्या विद्यार्थ्यांमध्ये हे गुणघट आज होणार आहे. त्यांची तुम्ही जे पाहू लागले, तुमची तळमळ बाहेर काय चालू आहे आम्हाला विचारू लागले. ते साळबांडे सर म्हणू लागले सर आपल्याला बाहेर पाहावं लागते. सर नाही, त्यांचं ते नियोजन करायचं. आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना पाहू द्या मला काय करायचं. ते विद्यार्थी मला सांगायले अरे सर म्हणजे नेमकं काय आहे. अरे विद्यार्थी हो म्हटलं ते तुम्ही उद्या तुम्हाला काय करायचंय त्याची आज तुमची परीक्षा आहे, ते पहा म्हटलं. विद्यार्थी आहे, प्रार्थना घेत असताना आज आपले वडीलधारी आहेत ते विद्यार्थी म्हणून आज उभे आहेत. तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळणार आहे. आणि खरंच ते आज बऱ्याचशा वेळ पाहतोय त्यांचा खिचडीचा टाइम झाला तरी सुद्धा ते जागेवर उठणं नाही तर छोट्या कार्यक्रमामधून सर मी बाथरूमला जाऊ का, मी असं करू का, मी पाणी पिऊ का, पण तो अनुभव मला मिळाला नाही. आज त्यांनी सगळं ते पाहिलं. कदम सरचं नाव त्यांनी ऐकलेलं. कदम सर गणित एवढे शिकवतात, त्यांचे वडील त्यांना नेहमी सांगतात. मी आजही जर या परिसरामध्ये फिरून आलो, कदम सरचं आजही नाव आहे, जाधव सरचं नाव आहे, सुरुशी सरचं नाव आहे, ठाकरे सरचं नाव आहे. अरे कमाल आहे या लोकांची. आणि कमाल लोकांची नाही तर या खडक्याची मध्ये आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की इथे आपण कार्यरत करतोय. एवढे मोठे लोक आज एवढ्या बिना पगाराचे काम करून सुद्धा आज त्यांची मुलं आपण विचार करतोय आपल्या मुलांना ते भेटावं, ते त्यांना सहज मिळालेलं आहे. विचार करा, त्यांनी किती त्यांच्या अंतःकरणातून आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्यांना ते मिळालेलं आहे. तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात की त्या व्यक्तींनी तुम्हाला शिकवलेलं आहे. तुमचंही थोडं कमी नाहीये. आज तुम्ही इतके प्रसन्न दिसतायत. तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर मला असं इतका आनंद झाला की आज म्हणजे एवढं की आपले शंकर भाऊ या लोकांनी एवढं खरंच तळमळीनं त्या दिवशी आल्याच्या नंतर आम्हाला सांगायला लागले की आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच दिवशी योगायोगानं आपल्या चौरे मामाचा वाढदिवस योगायोगानं आले. मी म्हटलं चौरे मामाचा म्हणजे स्वभाव तुम्हाला सांगतो की एवढा बोलका माणूस हे माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा पाहिजे की त्यांचं वय एवढं झालेलं. मी मुद्दामून त्यांना विचारलं काका तुम्हाला वय किती झालं म्हटलं. तुमचं सहज बोलणं म्हणे आज माझा वाढदिवस आहे म्हणे. ते एवढे खुश झाले की त्यांना वाढदिवसच आज आम्ही साजरा केला. आणि मग त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीचा फोन आला, जरा शाळेला जाऊन भेट देऊन या की आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे. बिलकुल घ्या म्हटलं. आम्ही त्याच दिवशी शाळेला म्हणजे आमच्या वरिष्ठांना कळवलं की असा कार्यक्रम घ्यायचा आहे. बिलकुल त्यांनी हिरवी झेंडी देऊन टाकली. त्यांनी कुठं करत असतील तर शाळेत आपल्या शाळेला जर हे विद्यार्थी त्यांनी जर पाहिलं तर यामधून त्यांना काही ना काही बघा. कोणालाच काही द्यायची गरज नसते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता त्या देणाऱ्याचे हात घ्यावे. हा प्रसंग आहे. हा तो प्रसंग पेक्षा जास्त वाढलेला असो तो मुद्दा नाही. आणि नंतर मला काय 1.5 वर्षाचा सहवास मिळाला. त्यावेळेस आता हे जे चव्हाण याचा चेहरे मला याचा चेहरा थोडासा या बाईचा चेहरा थोडासा जाणवते कारण इथं समोरच राहायचं नाही. तर त्यावेळेचे विद्यार्थी आज्ञाधारक होते आणि आम्ही आमच्या परीनं या खडक्यासारख्या छोट्या शहरामध्ये काही व्यवस्था नसताना जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न करा.
आणि त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, निमंत्रण जेवणात आलं की खुश. आज स्वयंपाक करायचं काम नाही, कारण स्वयंपाक मी रूमवरच करायचो. मी पोळ्या करायचो, सर भाजी करायची. मग दोघाला कटाळा आले खिचडी करायचो. तर त्याचा फायदा आज सगळ्या गोष्टीचं जे काही 1.5-2 वर्षामध्ये आलेले जे अनुभव की नाही, त्या अनुभवाच्या माध्यमातून जीवनाचं नियोजन लागणार पूर्ण. हा ना, पावती मिळाली ना तुमच्यासाठी, तुमच्या खडक्याच्यासाठी, शाळेसाठी आम्हाला जे इमानदारीने देता आलं त्याच्या पावत्या आम्हाला भेटलेल्या आहेत. आणखी काय पाहिजे? आणि हे सांगतो, आता सर्व तुम्ही 50+ आहे, बरोबर आहे की कमी आहे? कोणी? तुम्ही 50+ आहे, आम्ही 60+ आहोत. तर आता हा पैसा, घर, दार, गाडी, घोडा हे दुय्यम आहे. आता फक्त आरोग्य. मी देवाजवळ जातो तेव्हा देव आहे नाही हा मुद्दा नंतरचा, पण कोणती तरी एक तिसरी शक्ती आहे. मी म्हणतो मला काही नको, फक्त माझं आरोग्य चांगलं ठेव आणि माझ्याबरोबर माझ्या कुटुंबाचं सुद्धा ठेव आणि माझ्या कुटुंबाबरोबर इतरांचं सुद्धा ठेव. जेव्हा मागताना मी काय माहिती का, बऱ्याचदा देवाना मागतो इतर सर्व लोक सुखी ठेव, नंतर मला ठेव. आणि मला सांगा, मी श्रीमंत बाकी सगळे चोर आहेत, मला खाऊ देणार नाहीत ना. म्हणून सर्वांनी पोटभर जेवलं पाहिजे आणि सर्वांनी पोटभर जेवलं तर मला ऑटोमॅटिक पोटभर मिळणार आहे. याच्यात तुम्ही मात्र शंका नाही लक्षात घ्या. तर 3 वर्ष झालं बदली होणार पंडितराव, तुमचं काय करा जमलं व्हायचं, कारण जवाय झाल्यावर बदली कोणाची होईल? जवायची. उपस्थित सर्व सहकारी सत्कार मूर्ती, ते सगळे विद्यार्थी बंधू आणि भगिनी, तसं पाहिलं तर मी या ठिकाणी तुमची बॅच ही मार्च 92 मध्ये पास आउट झाली आणि त्यानंतर माझी अपॉइंटमेंट या ठिकाणी. आणि या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं की या ठिकाणची शाळा जी आहे ही शाळा आत्मारामजी गुरुजी जे होते त्यांच्या, माझ्या वडिलाचे आणि मनोहर भाऊचे चांगले संबंध होते आणि अण्णाचे सुद्धा चांगले संबंध होते विजयराव पाटलाचे. त्यांनी मला बोलवलं, या शाळेला ग्रँट आलेली आहे म्हणे, बिल्डिंगशी तुझं घेणं देणं काय आहे म्हणे, तुझं असताना पगार तर नव्हते, 1-1.5 वर्ष आम्हाला पगार मिळाला नाही. ग्रँट आली परंतु पगार रोखले होते. वरून जे शासन होते ती शासन मिळाल्या नसल्यामुळे पगार रोखले होते. सरांना सर आता इच्छा आहे, कारण ज्यांना यायचं दिलं होतं, कारण सर्वांची इच्छा आहे आणि आपल्याला म्हणजे हे दुर्मिळ आहे, आपल्यासाठी दुर्मिळ आहे म्हणते ना. आणि सरांनी एक सांगलं, त्यांच्यातून एक लक्षात आलं, कोणा चाणक्य नीती जर वाचली असेल तर चाणक्य नीतीमध्ये जीवन घडवण्यासाठी 2 गोष्टी लागतात आणि ते दोन्ही गोष्टी आज आपल्याजवळ आलेल्या आहेत. जगण्यासाठी आपल्याला जनता पण पाहिजे आणि जगण्यासाठी पैसा पण पाहिजे. पण सक्सेस लोकांना वाचवतात, पैशाचा यूज करतात आणि फेल्युअर लोकांना यूज करतात आणि पैशाला वाचवतात. सरांच्या बोलण्यातून आपलं असं म्हणलं. आणि आदरणीय मी आता ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा प्रतिसाद दिला आणि आले तेव्हा खूप स्मार्ट पर्सन होते. सरांनी जसं म्हणलं तसं ते आले, सर गेले, बरोबर आहे, एकदम स्मार्ट पर्सन होती. सरांची माझी आवड एकच होती, आम्हाला त्या दिवशी पण सरांनी तिथे गेल्यावर आम्हाला बिलकुल तोच खाऊ दिला सर. आणि सरांच्या घरी तर आनंदराव माझ्यासोबत होते, सुका मेवा वगैरे आणि तूप. आदरणीय पटवाळे सरांना विनंती करतो मी आपले 2 विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालबंडी सर, माझे सहकारी मित्र, माझे प्रमुख पाहुणे ठाकरे सर, सुरेश सर, कदम सर, जाधव सर, भामकर सर आणि माझे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी मेहनत घेऊन दूरवरून आलेत, त्यांचं अभिनंदन. मी इथं फक्त 6 महिने होतो. 6 महिन्यात
विद्यार्थ्यासाठी जे मला देता आलं तेवढं मी पूर्ण देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचंच प्राचित्य म्हणून मला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्या हरियाणामध्ये हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी, तर तो त्या ठिकाणी कार्य करत आहेत. त्यानंतर मोठ्या मुलाची सोनबाई MD अनेस्थेशिया पुणे या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या मुलाची वाईफ MBBS आहे. आणि सर म्हटल्याप्रमाणे माझे 2 जुळे मुलं आहेत, त्याच्यातील एक राम नावाचा, राम आणि लखनच मी नाव ठेवलेलं आहे त्या दोघांचं. तर राम नावाचा MR म्हणून नांदेड या ठिकाणी कार्य करतो आणि त्याचीच पत्नी त्या ठिकाणी डोळ्याचं हॉस्पिटल लायन्स क्लबचं आहे नांदेडला. जर कोणाला गरज पडली तर फक्त 20 रुपयामध्ये चेकिंग आणि त्यानंतर ऑपरेशनसाठी सुद्धा फ्री ऑफ चार्ज त्या ठिकाणी त्यांची सेवा उपलब्ध होत असते. तर तशा ठिकाणी तुम्ही गेलात तर तुमची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी ते करेल अशी मी तुम्हाला प्रत्येकाला. आणि त्यानंतर पोटाचे कोणत्याही प्रकारचे विकार असो, म्हणजे तो या ठिकाणी आपल्या वर्धा या ठिकाणी मेघे हॉस्पिटलला त्यांनी DM गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट केलं. तर तुमच्या कोणत्याही प्रकारचा माझा नंबर तुम्हाला येणारच आहे आणि तुम्ही फोन जरी केला तरी तो तुम्हाला त्याचा योग्य सल्ला मिळेल. आणि ते जर तुम्हाला सल्ला मिळाला तर मी तुम्हाला शिक्षण दिलं आणि तुम्ही मला आशीर्वाद जो दिला तो आशीर्वाद सत्कारणी लागेल अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो. आणि सर्वजण या ठिकाणी म्हणजेच माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी फार दूरहून, म्हणजे कोणी औरंगाबादहून, कोणी नांदेडहून, तर एवढ्या दूर आल्या आणि माझ्याविषयी जी आपुलकी त्यांनी बाळगली त्या आपुलकीचं मी या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो. आणि पारद, सचिन, त्यानंतर हे पुरोहित कंपनी ज्यांच्या घरी आम्ही रामायण महाभारत पाहण्यासाठी दर रविवारी म्हणजेच पाहण्यासाठी जात होतो. पूर्वी TV वगैरे प्रत्येकाच्या घरी राहत नव्हते आणि कधी वेळ प्रसंगी जेवणाला सुद्धा त्या ठिकाणी आमंत्रित केल्यानंतर जात होतो. फक्त 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मी या ठिकाणी शिक्षणासाठी जो ज्ञानार्जन केला त्या ज्ञानार्जनासाठी तुम्ही माझं कौतुक केलं. ठाकरे सर म्हणल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी म्हणजे शिक्षकाचं कौतुक करण्यासाठी लोकांना वेळच नसतो, परंतु तुम्ही ह्या छोट्याशा म्हणजेच 8वी 9वी 10वी आणि साधी कदम सरांच्या इथं ही शाळा भरत होती त्या ठिकाणी. हे काय तुम्हाला काही धंदा आहे की नाही? उगाच कोणते शिक्षकांना कुठून आणायचे, काय काम करायचा त्यांनी तुम्हाला अडवलं नाही, त्यांची तुम्हाला मदत दिली. कारण प्रत्येक कार्याच्या मागे, पुरुषाच्या मागे पत्नीचा हात असतो. जसं आमचे डॉक्टर अमेरिकेचे गावंडे वारले, सुशीलाबाई त्यांच्या पत्नी वारल्या, अमेरिकेत असलेले डॉक्टर अवजरवाडे त्यांच्या पत्नी वारल्या. ते आत्माराम नाव होतं त्यांचं, पण ते रामच म्हणायचे. आणि मी सौन्याला गेलो, माझा आवाज नाही गेला की बा आता सौना खडका सोडून बाळासाहेब देशमुख आहेत आपले सौनेकर, त्यांनी सांगितलं की बा सरांना आता ऑर्डर सौन्याची द्यायची आणि त्यामुळे त्यांनी सौन्याची ऑर्डर काढली आणि मी गेलो. मला आज 2 गोष्टीचं कौतुक वाटते. एक, तुम्ही आमचा कार्यक्रम ठेवला हे तर कौतुकास्पद गोष्ट आहेच, पण एक गोष्टीचं कौतुक वाटते की माझ्या जे विद्यार्थी आहेत आज आल्या, विद्यार्थ्यांवर फार जबाबदारी असते. त्यांना 2 घरचा प्रपंच सांभाळावा लागतो, एक माहे आणि दुसरं सासर. एक तर नवरा परवानगी देते की नाही, कशाचा कार्यक्रम कशाचं काय, त्यांनी परवानगी दिली, तुम्ही आले. आणि दुसरं आमच्या विद्यार्थ्याचं मला दुसरं एक कौतुक वाटते. मी आभार प्रदर्शन चालू असताना बोलावचं का म्हटलं, जेव्हा तुमची जिल्हा परिषद शाळा मी पाहिली, फोटो पाहिले, शाळा पाहिली आणि तुमचं जे कौतुकास्पद कार्य आहे ते शिवाजी संस्थेला लाजोल असं कार्य तुम्ही जिल्हा परिषद शाळेत, शिवाजी शाळा आपली जी आहे सुरुवातीपासून त्याला लाजोल अशी ती शाळा तुम्ही उभी केली. आणि जिथं जिल्हा परिषद शाळा चांगली तिथं चांगले विद्यार्थी हमखास घडतात. हे तुम्हाला आठवण पटकन या. नितीन येतील मला वाटतं तुम्ही शेती करता, उत्कृष्ट शेती, ट्रॅक्टर. खरोखर तुमचा मला अभिमान वाटतो. तुम्ही आता बोलवलं म्हणून तुमचं कौतुक करायचं नाही. करंजी आहे, चिलगवार आहे, करंजखेड आहे, वागनाथ आहे, विशेष म्हणजे लेवा आणि खडका, हे गावं असे जोडलेले आहेत. विद्यालयामध्ये आपण आहोत
त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. पारस सरांना विनंती करत होतो मी की बुवा देशमुख सर, जाधव सरांना दोन दोन शब्द बोलायला पाहिजे. आज दिवस तुमच्यासाठी आहे, तुम्ही सुद्धा दिवस आमच्यासाठी ठेवा. सर बिलकुल काही प्रॉब्लेम नाही सर, सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम. माझ्याकडे मला नाही केलं, आम्ही ऐकासाठी चालू. आणि तुमच्या आशीर्वादामुळे हळूहळू आता आम्ही जसं संसारिक जीवन टाकून परमार्थामध्ये जायचं कसनकरांनी सांगितलं, गुरुच्या माध्यमातून हळूहळू सप्ताह, पंगत, कीर्तन याच्याकडे वळलो. कारण मला अगोदर एका गोष्टीचं कौतुक वाटते, ते म्हणजे आमच्या विद्यार्थिनी. किती विद्यार्थिनी आले आपल्या? किती जणी आहेत? सौरे मॅडम म्हणावं लागलं आता नाही. आणि वंदना अण्णा देशमुख, वंदना काळे, दलिता हरकर, सुषमा खडसे, मारुताई वैद्य, वंदना कदम, सुमित्रा चव्हाण. तर त्या विद्यार्थ्यांना बोर व्हायला असं. दुसरी गोष्ट, या मुलींचं खरोखर कौतुक वाटते. आणि आमचे म्हणजे आनंदराव देशमुख, सतत त्यांनी प्रयत्न केले की हा कार्यक्रम घडून आणायचा. दुसरी गोष्ट, सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण काय करतो, आपणाला नोकरी आहे का? आमचा सचिन पुरोहित, आपली शाळा 5 ठिकाणी भरत होती. पहिल्यांदा दत्तराव कदमचं घर, त्यानंतर एक गोदाम, त्यानंतर मंदिरावर पण शाळा भरलेली आहे आपली, नंतर झाडाखाली भरलेली आहे, नंतर शेवटचा टप्पा हा आहे. तर इतक्या ठिकाणी शाळा भरलेली ही फक्त भारतातली पहिली शाळा आहे असं मला वाटतं. पण या ठिकाणी आम्हाला आम्ही जे घेतलं, म्हणजे असं म्हणतात की बा पैसा असला म्हणजे माणसाचं जीवन सुखी होते, पण ती चूक होती आमची. आणि आम्ही कमी पैशात सुद्धा या ठिकाणी आनंदाने राहत होतो, सुख समाधान राहत होतो. आम्हाला फार आनंद होता. आम्हाला पगाराची चिंता नव्हती, पैशाची चिंता नव्हती. सगळं आमचं लक्ष शाळेत होतं, शाळेतल्या विद्यार्थ्याकडे होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, इतका पगार कमी असून सुद्धा इथल्या लोकांनी आम्हाला राहायला खोली दिली. हे त्यांची हिंमत आम्ही समजायला पाहिजे. का यांच्याकडे पगार नाही बा, यांना खोली कशी द्यायची हा सुद्धा त्यांनी विचार केला नाही. आमचं दुकानात खातं होतं, तर ते आम्हाला पैसे मागायचेच नाही, आम्हीच मग पगार झाल्यावर त्यांना देऊन द्यायचं. तर अशा प्रकारची इथल्या लोकांनी आम्हाला फार सहकार्य केलं. इथल्या लोकांना कडून आम्ही बरंच शिकलो. तर कधी कधी थोडं शिस्तीच्या बाबतीत आम्ही होतो. शिस्त सहसा कोणाला आवडत नाही, परंतु शाळेला शिस्त असल्याशिवाय त्या शाळेचा तो आत्मा आहे. शिस्त असलीच पाहिजे, शिस्तीशिवाय शाळा नाही. तर असं माझं परखड मत होतं, परखड मत आहे, अजूनही शिस्त असावी. तर मग काही आम्ही थोडंसं शिस्तीच्या बाबतीत थोडंसं कडकपणा केला की मग काही लोक थोडंसं रेंगाळत होता. तो आज मूर्त स्वरूपात आला. तर आपल्याला कार्यक्रम वाटते, पण जे कार्यक्रम आयोजक असतात त्यांची काय तारांबळी उडते हे आपल्याला जाणीव आहे. आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी थोडंसं विद्यार्थ्याबद्दल थोडंसं 1-2 शब्द सांगतो, जास्त काही सांगत नाही. तर आताच व्यसनमुक्तीचा थोडासा विषय याच्यामध्ये झाला. तर मला विद्यार्थ्यांना असं विचारायचं आहे की सर्वांनाच विचारायचं आहे की आपल्या सोबत काय असते, म्हणजे इथून सुद्धा संकेत झाला की तुम्ही आता आटोपतो घ्या. तसं नाही, या चांगल्या गोष्टीला खूप सारे विघ्न येत असतात, त्याच्यातले चालू द्या सर. तर आपल्यासोबत शेवटपर्यंत काय येते, आई वडील, गुरुजन, कोण येते? विद्या. तर आपल्यासोबत शरीर येते. गुरुजन नाही येत, आई वडील येत नाही, कोणीच येत नाही, शरीर येते. आणि आपल्याला एवढं चांगलं शरीर परमेश्वराने दिलेलं आहे, हातपाय दिलेला आहे, 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहे, कर्मेंद्रिय दिलेले आहे. एवढं असताना आपण त्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आणि त्या शरीराची काळजी घेण्यासाठी
आपण कोणतंही व्यसन ठेवता कामा नये. व्यसनामुळे शरीर संपते, नष्ट होते आणि शरीर संपल्यानंतर आपण राहू शकत नाही. आणि म्हणून आपण प्रथम शरीराची काळजी घेतली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी शिकत असताना नेहमी आपले आईवडील नजरेसमोर ठेवले पाहिजे. आपले आईवडील काय करतात, काम गाळतात. त्यांची एक इच्छा असते की आपण विद्यार्थ्याला शाळेत पाठवायचं, त्यानं चांगलं शिक्षण घ्यावं, त्याची प्रगती व्हावी आणि नंतर तो आपला आधार बनावा. अशा प्रकारची प्रामाणिक आईवडिलांची इच्छा असते, ती सार्थ आहे, असायला पाहिजे. आणि आपण त्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला पाहिजे, आपण मेहनत घ्यायला पाहिजे. आणि परिस्थिती ही गौण आहे. आमच्या वेळेस परिस्थिती, आम्ही आलो त्यावेळेस इथली परिस्थिती भयानक होती. आमची घरची परिस्थिती फार बेताची होती. आम्हाला इथून घरी पैसे वगैरे पाठवायचे होते. तर आमच्यामध्ये फक्त श्रीमंत विश्वासराव भामकर होते, फक्त बाकी सगळे आम्ही गरीब होते. त्याच्या आधारावर आम्ही टिकलो आम्ही इथं या ठिकाणी. त्यांची हिंमत होती आम्हाला. तर आपला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक हा विकास होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी शाळा आवश्यक आहे. म्हणून शाळेबद्दल आपली अतिशय चांगली धारणा असली पाहिजे. गुरुजनाबद्दल आपली अतिशय धारणा असली पाहिजे. त्यांचा आपण सन्मान ठेवायला पाहिजे, त्यांचा आदर ठेवायला पाहिजे. आणि त्यांचा जर आदर आपण ठेवला तर ते सुद्धा तेवढेच आपल्यावर जीव लावतात. ते मला या ठिकाणी सांगावं वाटते. आणि आईवडिलाला केव्हाही विसरायचं नाही. आपली मानसिक प्रगती केव्हा होते, आपल्यामध्ये चांगल्या भावना असेल, चांगले विचार असेल तर आपली नक्कीच मानसिक प्रगती होते. तर या चांगल्या सवयी आपल्या शाळेतूनच मिळतात. तसं पहिले घरापासून मिळतात. आपल्या घरी जे आपले आईवडील म्हणजे ते प्रथम गुरु असतात. तर अशा प्रकारे मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपली शाळेच्या माध्यमातून शिकून गुरुजनांचा मार्गदर्शन लाभून आपला बौद्धिक विकास करावा, शारीरिक विकास करावा आणि आपलं जीवन सफल करायचं. आपल्या आईवडिलाचं म्हणजे आईवडिलाला आपला अभिमान वाटला पाहिजे. त्यांना आपल्यामुळे मान खाली घालवायची वेळ नाही पाहिजे. असं छाती ठोक सांगायला पाहिजे त्यांनी की बाबा माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा तसा आहे. तर त्यांना एक प्रकारचा ऊर दाखवून आला पाहिजे, त्यांना अभिमान वाटला पाहिजे आपल्या मुलाबद्दल. तर अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित राहिलो तर आपला नक्कीच विकास होईल. त्यानंतर एक भूतकाळ असते, वर्तमान असते आणि भविष्य असते. तर याच्यासोबत काय करायचं आपण, तर एक अब्दुल कलामचं फार इंग्रजीमधलं एक कोटेशन आहे, मी तुम्हाला सांगतो, मराठीतही सांगतो. ॲक्सेप्ट पास्ट टेन विदाऊट रिग्रेट. ॲक्सेप्ट पास्ट टेन विदाऊट रिग्रेट म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पश्चाताप न करता आपण भूतकाळाला स्वीकारायला पाहिजे. भूतकाळात आपला काही अपमान झाला असेल, भूतकाळात आपल्याला काही वाईट अनुभव आले असतील तर त्याच्याबद्दल आपण डोक्यातून डोकं क्लीन करायचं. त्यानंतर हँडल प्रेझेंट विथ कॉन्फिडन्स. तो जो वर्तमान काळ चालत आहे सध्या, तो वर्तमान काळ आपण आत्मविश्वासानं जगलं पाहिजे. जे काय असेल ते मी करणार म्हणजे करणार, ही गोष्ट मला येतेच. आपल्या याच्यातून नाही हा शब्द आपल्या डिक्शनरीत असायला नको. विद्यार्थ्यांनी मी करून दाखवणार, करणार आणि त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुमचा भविष्य काय उज्ज्वल आहे. नंतर फेस फ्युचर विदाऊट फिअर. तर आपलं भविष्य जे आहे, तर भविष्यात आपल्याला काही समस्या येणार आहे, काही अडचण येणार आहे, तर ते आपण कोणत्याच प्रकारची भीती न ठेवता आपण त्या समस्येला समोर जायला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण आपला विकास करू शकतो. तर मला शिक्षणाची पद्धत थोडंसं असं म्हणायचं आहे की बा शाळा कोणती चांगली, तर आपण सहसा काय करतो, समोरची बिल्डिंग पाहतो, तिथला देखावा पाहतो आणि तिथली शाळा आपण चांगली म्हणतो. हा चुकीचा समज आहे. तर शाळा अशी असावी की ती ट्युशन मुक्त असावी, ते शिकवली नसावं.
फक्त ग्रामीण भागातलं सोडून सगळा बदलत आहे ट्युशनचा. ट्युशन मुक्त शाळा असली पाहिजे, नंतर कॉफी मुक्त शाळा असली पाहिजे. त्या दोन जर गोष्टी त्या तर त्या शाळेला मी प्रथम क्रमांक देतो. ती मोठ्या शाळेत, मोठ्या ह्याच्यातली असो, शहरातली असो, तिथले गुरुजन अप टू डेट असो, कसंही असो, परंतु ह्या गोष्टी त्याच ठिकाणी घडते. ट्युशन मुक्त शाळा, तिथले शिक्षक मेहनत घेतात आणि तिथले शिक्षक मेहनत घेतल्यामुळे ती शाळा ट्युशन मुक्त होते, कॉफी मुक्त होते. तिथल्या शिक्षकांनी जर शिकवलं नाही, काहीच केलं नाही, तर ती शाळा ट्युशन मुक्त होणार नाही आणि म्हणजे ही पण होणार नाही अशा प्रकारची. तर या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. बोलायचं भरपूर होतं. आजचा हा आनंदाचा सोहळा आहे आणि काल मला अजय पारदनी एक फोटो पाठवला. त्या फोटोवर मी थोडीशी नजर मारली. पहिल्यांदा मी माझा फोटो पाहिला म्हणजे लवकर ओळखू आला नाही मला फोटो, कारण त्याचं 1992 मध्ये आम्हाला पगार नव्हते. त्याची आमची परिस्थिती जरा हाडकुई होती, त्याच्यामुळे आम्हाला काही समजलं नाही. नंतर असं पाहता पाहता प्रत्येकाची ओळख करत एका ठिकाणी येऊन स्थिर आलो. त्या ठिकाणी माझे डोळे पाणावले आणि तो फोटो होता प्रकाश कदमचा. आणि खरंच थोडंसं म्हणजे वाईट वाटून राहिलं. तो प्रसंग कोणाच्या जीवनात येऊ नये, तर मी प्रकाश कदमला या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणि ही शाळा ज्यांनी आपल्याला ही दिलेली आहे, स्वर्गीय प्रकाशराव कांडळे, तर यांनी ही जागा आपल्याला दिल्यामुळे ही शिक्षणाची बाग या ठिकाणी खुलली आहे आणि त्यांचे आपल्यावर अनंत कोटीचे उपकार आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आम्हाला त्यावेळेस बरंच सहन केलं, मला जास्त सहन केलं. त्याबद्दल थोडंसं मला पश्चाताप होत आहे की मग मी तसं करायला पाहिजे नव्हतं. पण ते केलं मी. कोणत्या ह्याच्यात होतो, नशेत होतो, कोणत्या तंद्रीत होतो, काही माहीत नाही मला. तर सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. माझं 2 मोडके तोडके शब्द तुम्ही ऐकून घेतले. तुम्ही खाली बसले, बऱ्याच वेळचे बसलेले आहे. आमची ललिताबाई सर्वांच्या पोटापाण्याची व्यवस्था करत होती, खिचडी वगैरे शिजवत होती आणि तृप्त करून टाकत होती सगळ्यांना. त्यांचं सुद्धा आभार मानतो. तर त्यांना मी हिरव्या हृदयाची माणसं म्हणतो, कारण त्यांचा जीव जास्तीत जास्त त्या झाडामध्ये असायचा. झाडाला उन्हाळ्यात सुद्धा झाडं ते जगवायचे, कमाल होती. त्यावेळेस पाणी नव्हतं, ते मला ते विहिरीचं पाणी आणून टाकायचं नाही. तर मला त्यांची फार हे वाटत. मी त्यांना मग हिरव्या हृदयाची माणसं म्हणायचं. तर असो, सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. आणि माझी अशी इच्छा आहे, समजा जर पुनर्जन्म हा जर खरा असेल तर पुन्हा मला खडक्यातच शिक्षक म्हणून यायला आवडेल आणि तुमच्यासोबत पुन्हा मला शिकवण्याचं वगैरे. ठीक आहे, धन्यवाद. काही कोणाचं काही नाव काही सुटलं असेल, काही असेल तर क्षमस्व. आणि सर्वांना अभिनंदन, सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. मला सर्वांची काळजी आहे म्हणून सॉरी बोलतो मी. आणि कारण सर्वांची नजर इकडं आहे माझ्या. असो, नमो जन्मभूमी जिथे मी जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी तुझी याच कामी पण देह माझा सदाती नमो मी. सरांनी आठवण केली आणि सर मी तेच बोलणार होतो. खरोखर वरच्यांनी सरांनी जे सांगितलं पुनर्जन्म भेटला, तर आम्हाला तुमचीच पिढी लाभो. आणि असं म्हटलं जाते की महाभारत रामायणाचा तुम्ही सगळेजण ऐकलं आहे की काही दिवसांनी तेच येतात आणि त्याच्यातून चालू होते. तर असं सर हे ऋणानुबंध असते, पूर्वजन्मीचे नाते असते, हे असंच नसते. तर असो, मी सांगता करण्यासाठी आणि जर तुमची इच्छा असेल सर्वांची, तर मला तर सर्व गुरुजन मी तर भेटणारच आहे. जेवण झालं तरी मी सोडणार कोणालाच नाही. कारण मला त्या दिवशी मी खूप माझं नशेत होतो, पण मी कॉल उचलला आणि सरांनी एकच शब्द वापरला, बेटा. आदरणीय जाधव सरांनी. आणि गौरून गेलं. गेल्या कित्येक वर्षापासून कोणीतरी बेटा म्हटलं नव्हतं आणि तेव्हा म्हटलं कोणीतरी आपल्यासोबत आहेत. तर आपण सर्वांनी ऐकायला पाहिजे. पण छोटेसे नन्हे भाऊ आहेत, त्याच्यामुळे आपण प्लीज सर्वांची काळजी घेऊ. आणि
सरांनी असं केलं, मी अध्यक्षांचं भाषण घेणार होतो पण सरांनी सांगितलं की सर नो प्रॉब्लेम, आदरणीय लाडके जावई पण आहेत या शहराचे. आणि सर एवढं ऐकून तुम्हाला वाटणार नाही, कारण आदरणीय काळबांडे सरांनी मला सांगितलं 35 वर्ष झाले. धन्यवाद सर तुमचं. या शाळेचं असं वैशिष्ट्य आहे आणि या खडका नावाचं पण वैशिष्ट्य आहे. तर सांगता या कार्यक्रमाची तर सांगता तर नाही, पण जेवणापूर्वीचं आपण क्लोजिंग म्हणून आदरणीय अनिरुद्ध देशमुख सरांना मी इन्व्हाइट करतो. सुमनाचे हार कशाला, आबाळाचे भार कशाला, एकमेक जा ना. मल्लिकेच नाक हजारे. उपेशू नको तू गुणवंत आनंदा, रघुनायका मागणे शियाता, रघुनायका मागणे शियाता, गणावा सदा सर्वदा योग तुझा गणावा, ज्या ज्या ठिकाणी मनिता